यश महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाण यांच्या सूचना। तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचाही विश्वास व्यक्त। जागेवरून सत्तार माघार घेणार। तर रायगडमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे। यांच्याकडून माघार। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत काल 3.5 तास चर्चा। युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या, शिंदेंच्या सत्तारांना सूचना। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून संवाद। स्थानिक पातळीवरती आमचा रोष, मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करून निर्णय घेणार। अब्दुल सत्तार यांचं विधान। शिंदेंच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गणेश गीते आणि गोकुळ गीते नाशिकमधून गायब। आव्हान नाहीये, शिंदे गट केवळ पैशांचा फोर्स। संजय राऊत यांची शिंदेंच्या सेनेवर टीका। राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार। 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। आचारसंहितेमुळे निवडणुकीनंतर घोषणा, फडणवीसांची माहिती। जास्त अटी घातल्यात, रोहित पवारांची टीका। तर कर्जमाफी फक्त दिखावा, शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद, अर्जावर बोगस सही। सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप। तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप। संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्याचा आरोप आहे। निर्णयाविरोधात बाजोरी यांची कोर्टात धाव। भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती। अनेक जण जखमी। सकाळी 9च्या सुमारास दुर्घटना। अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू। अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग। मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील शोक व्यक्त। रॅकेट उघड। केडगाव परिसरामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार। 2 डॉक्टरांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। सरकारविरोधात आंदोलन। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा। रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पवारांचे राष्ट्रवादीचे नेतेही आंदोलनामध्ये सहभागी। कोराई मँग्रोव्ह पार्क लवकरात लवकर खुलं करण्याची आंदोलकांची मागणी। युवा सेनेकडून प्रतिकात्मक उद्घाटन करत आंदोलन। बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात पाऊस। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे जलमय। नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित। गर्दी, खत विक्री केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। खरीप हंगामाच्या तयारीमुळे युरिया खताची मागणी वाढली। पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील 29 जणांचं निलंबन। तर पोलिसांकडून मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेटवाईचा धडका। माजलगावातील 3 नामांकित स्वीट मार्ट वरून पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने जप्त। अकोल्यामध्ये भेसळयुक्त तुपाचा संशय। तर दौंडमधील गुळ उत्पादकांवर देखील मोठी कारवाई।